महेंद्र दळवी, भरत गोगावले, महेंद्र थोरवे या सगळ्यांचा संताप त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा व्यक्त केलाय। भरत गोगावले यांच्या विरोधामध्ये चित्रलेखा पाटील यांनी केलेल्या वक्तव्याच्या नंतर संतप्त शिवसैनिकांनी आंदोलन केलं। चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आणि त्यांनी चित्रलेखा पाटील यांचा फोटो लावलेल्या फलकाला जोडे मारले। आमचे दैवत आदरणीय नामदार भरतशेठ गोगावले यांच्याबद्दल चुकीची माहिती देऊन एडिट फोन करून फोटो लागून या ठिकाणी भरतशेठ गोगावले यांनी व्हिडिओ दाखवले, तो अत्यंत चुकीचा आहे। मी निषेध करतो आणि चित्रलेखा पाटलांचा संपूर्ण या रायगड जिल्ह्याच्या वतीने आम्ही निषेध करत असताना त्यांनी जो फोटो टाकलाय तो चुकीचा आहे। चित्रलेखा पाटलांचं खरं फाटलं तर या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष त्यांच्यामुळे संपलेला आहे। आज पंडित पाटील, आस्वाद पाटील गेले ते चित्रलेखा पाटलामुळे गेल्या। प्रथमचा त्यांनी पक्ष सांभाळावा आणि उगाच असं खोटं वक्तव्य करत असतील तर त्यांना पुन्हा आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये फिरून देणार ना, अशा प्रकारचं आम्ही या ठिकाणी आव्हान देतो। आज त्यांनी सांगितलं, भरत शेठवर आरोप केले आणि तिथं जे फोटो दाखवले, भरत शेठचा हात बघा आणि भरत शेठच्या हातामध्ये ब्रेसलेट आणि ह्या साऱ्या गोष्टी सातत्याने झोपताना पण असतात। आणि तुम्ही जो फोटो दाखवता, हा फोटो कुठला दाखवता? म्हणजे तुम्ही डबिंग करून ह्या सर्व गोष्टी करत असाल तर मला असं वाटतंय की ह्यांना कोणीतरी सुपारी दिली। सुपारी कुणी नाही, त्या सुतारवाडीच्या भामट्यानीच खऱ्या अर्थाने ही सुपारी दिली।